नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपल्याला शासनाद्वारे जो स्क्रॅपचा ॲप दिला आहे त्या ॲपमध्ये आपण आपल्या शाळेची माहिती भरल्यानंतर आपल्याला काही अशाप्रमाणे इंटरफेस दिसून येईल. त्यामध्ये स्वयं मूल्यांकन सुरू करा याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला एकूण मानकं, प्रतिसाद नोंदवलेल्या मानकाची संख्या, प्रतिसाद न नोंदवलेल्या मानकाची संख्या, प्राप्त गुण, एकूण गुण असे दिसतील. आता अशा प्रकारे आपल्याला 1 ते 128 मानकं दिसून येतील. आता या मानकापैकी जी मानकं आपल्याला लागू नाहीत ती सोडून जे मानकं आहेत ती आपल्याला पूर्ण करायची आहेत. तर त्या अनुषंगाने आपणाला आता मी इथं मानक क्रमांक 1 पूर्ण केले. आता मानक क्रमांक 2 मी आपल्याला दाखवत आहे की ते कसं पूर्ण करायचं, किंवा जेव्हा आपण त्याला क्लिक करू तेव्हा आपल्याला असं दिसेल की मानक क्रमांक 2 आणि त्याच्या अनुषंगाने आधारित एकूण 4 पर्याय आपल्याला दिसून येतील. आता आपल्या शाळेसाठी जो पर्याय लागू असेल त्या पर्यायाला आपण क्लिक करायचे आणि त्याच्या खाली पुरावे, पेस्ट प्रूफ म्हणून आपण गुगल ड्राईव्ह मधली लिंक त्याला अटॅच करायची आहे. आता हे करताना ती कशी करावी, त्याच्यामध्ये माहिती कशी भरावी, तर त्या अनुषंगाने हा व्हिडिओ आपणास नक्कीच उपयोगी पडेल. तर ती माहिती कशी भरायची, चला तर आपण आता पाहूया. सगळ्यात आधी आपल्याला आपल्या गुगल ड्राईव्ह मध्ये लिंक तयार करायची आहे. तर त्या अनुषंगाने सगळ्यात आधी आपल्याला आपल्यापाशी जो स्क्रॅपचं PDF आहे, जर आपल्यापाशी ते PDF उपलब्ध नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते PDF देतो. तर ते PDF घ्यायचे आहे आपल्याला आणि आपल्याला आपल्या क्षेत्रानुसार जे काही मानकं आपल्याला लागू आहेत त्या मानकामधली माहिती आपल्याला कॉपी पेस्ट करायची. आता इथं क्षेत्र क्रमांक 1 अभ्यासक्रम, अध्यापन शास्त्र आणि मूल्यांकन असे दिसून येईल. आता याच्याशी संबंधित मानक क्रमांक 1 माझं झालेलं आहे. तर आपण आता पाहत आहेत मानक क्रमांक 2. आता इथं दिसून येईल तुम्हाला 1.1.2 नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्रावर आधारित एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्रीय योजना आहेत. आता याची माहिती आपल्याला गुगल ड्राईव्ह मध्ये लिंक तयार करायची आहे. तर ती कशी तयार करायची आहे, तर आपल्या शाळेमध्ये समजा एकूण 3 पर्याय आपल्याला लागू असतील. तर याचा अर्थ असा आहे की पर्याय क्रमांक 1, 2 हे आपल्या शाळेमध्ये पूर्ण आहेत, तेव्हाच आपल्याला पर्याय क्रमांक 3 लागू होईल. आता हे लिंक, ही जी काही माहिती तयार करायची आहे तर ती कशी करायची, तर सगळ्यात आधी आपल्याला याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर आपल्याला फक्त ते मानक आहे तितकाच घटक आपल्याला दिसेल त्याप्रमाणे ते एडिट करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला बॅक जाऊन काय म्हणतात ते ChatGPT असते, ChatGPT ओपन करायची आहे. आणि ChatGPT ओपन केल्यानंतर इथे एक प्लसचं बटन आहे, ते प्लसचं बटन दाबा, फोटोला सिलेक्ट करा आणि त्यानंतर आपण जो स्क्रीनशॉट काढला आहे त्याला डन करा. आणि इथं म्हणायचं याला की वरील माहिती, आता मी इथे लिहितोय वरील माहिती PDF मध्ये किंवा टेक्स्टमध्ये, वरील माहिती मराठीमध्ये सविस्तर सांगा. माझ्या शाळेला स्तर क्रमांक 3 आहे आणि आपण सेंड करायचं. त्यानंतर ChatGPT आपल्याला वरील प्रमाणे आपल्याला एकूण जेवढे काही स्तर आहेत त्याप्रमाणे त्याची माहिती ते तयार करून देईल. आता अशा प्रकारे आपल्याला एकूण 3 घटकाची माहिती इथं आलेली दिसून येते. आता 3 किंवा 4ही घटकाची माहिती ChatGPTनं आपल्याला अगदी चांगल्या प्रकारे तयार करून दिलेली आहे. आता आपल्याला याच्यातलं काय काय पाहायचं आहे, तर आपल्याला याच्यासाठी प्रामुख्यानं जे गरजेचे आहे ते म्हणजे काय की 1, 2 आणि 3 या 3 गोष्टी आपल्याला हव्या आहेत. मग या गोष्टी आपल्याला काय करायचं, इथून सुरुवातीपासून आपल्याला ते कॉपी करायच्यात. आता हे आपण अशा प्रकारे हे 3 मानकं आपल्याला लागू आहेत. त्यानंतर आपण इथं कॉपी म्हणायचं आहे आणि बॅक जायचं आहे. बॅक गेल्यानंतर आपल्याला
आणखीन एका ॲपचा उपयोग करावा लागणार आहे, ते म्हणजे नोट1, मायक्रोसॉफ्ट नोट1. आता याला ओपन केल्यानंतर इथे एक प्लसचा आयकॉन दिसेल तुम्हाला. या प्लसच्या आयकॉनला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन पेज ओपन होईल. नवीन पेज ओपन झाल्यानंतर आपण जी काही माहिती घेतलेली आहे ती या ठिकाणी पेस्ट करायची आहे. आता ही जी काही माहिती आहे ती आपल्याला सविस्तररित्या पेस्ट झालेली दिसून येईल. ठीक आहे, इथं तुम्ही त्याला हवं तर स्तर क्रमांक 1 म्हणू शकता, स्तर 1. हे इथं आहे स्तर 2. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक स्तराची माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर इथे जे आहे ते आहे स्तर 3. अशा प्रकारे आपण इथं सगळ्या प्रकारचा टेक्स्ट घेतलेला आहे. आता आपल्याला याच्या अनुषंगाने काही फोटो सुद्धा अपलोड करावे लागतात. म्हणजे त्या फोटोच्या अनुषंगाने आपण आपल्या मग इथं तुम्हाला खाली एक प्लसचा आयकॉन दिसेल. त्या प्लसच्या आयकॉनवर तुम्ही क्लिक करा. इथं इमेज दिसेल, इमेजवर जा आणि तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही गेल्यावर त्या स्तराशी अनुकूल जेवढे काही तुमच्यापाशी फोटो असतील काढलेले, ते फोटो तुम्ही त्याच्यामध्ये अपलोड करू शकता. आता जसे की त्या स्तराशी अनुकूल असलेले बरेचसे फोटो आता इथं असू शकतात. तर ते जे काही फोटो तुम्हाला काय करायचे आहेत, जेवढे काही फोटो असतील तेवढे तुम्ही एक एक सिलेक्ट करू शकता आणि त्या अनुषंगानं तुम्ही ती माहिती भरू शकता. आता अशा प्रकारे मी ते डन केले. आता आपण इथं पाहू शकतो की ते जे काही फोटो आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे आता हे आपला जे मानक क्रमांक 2 आहे त्याची संपूर्णपणे माहिती तयार झालेली आहे. आता इथं वरी जे 3 टिंब दिसतात, इथं तुम्हाला जायचं आहे आणि इथं सेंड म्हणायचं आहे. आता इथं सेंड म्हटल्यानंतर सेंड ॲज PDF ला तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते आता इथं तुम्ही शेअर करायचं आहे. आता शेअर करताना आपल्याला काय करायचं आहे, जे गुगल ड्राईव्ह आहे, हे इथं गुगल ड्राईव्ह आहे, त्याला तुम्ही क्लिक करा आणि त्यानंतर इथं तुम्ही त्याचं नाव सुद्धा बदलू शकता. आता हे मानक क्रमांक 2 आहे. अशा प्रकारे आपण अपलोड म्हणायचं आहे आणि ती जी काही माहिती आहे त्या ठिकाणी अपलोड झालेली दिसून येते. आता ती जी काही माहिती आहे योग्य प्रकारे अपलोड झाली आहे का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला गुगल ड्राईव्ह मध्ये जायचं आहे. गुगल ड्राईव्ह मध्ये गेल्यावर आपल्याला जे काही आता आपण मानक क्रमांक तयार केले, तिथं गुगल ड्राईव्ह मध्ये तुम्ही जाऊन स्क्रॅप 2025-26 एक फोल्डर तयार करा. आता इथं मानक क्रमांक 1 झालेला आहे. आता आपल्याला जो काही मानक क्रमांक 2 आहे ते आपण इथं सेव्ह केलेलं आहे, ते आपल्याला पाहायचं आहे. तर अशा प्रकारे एक थोड्या वेळानं मानक क्रमांक 2 आलेला आहे. मग इथं समोर 3 बटन आहेत, त्याला प्रेस करायचं आहे आणि याला म्हणा मूव्ह, म्हणजे आपल्याला त्या फोल्डरमध्ये टाकायचं आहे. म्हणजे सगळी माहिती एका फोल्डरमध्ये असावी. मग स्क्रॅपची जी काही आपण फोल्डर तयार केलेला आहे त्याला सिलेक्ट करा आणि इथं मूव्ह नावाचा ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा. अशा प्रकारे आता त्याच्या खाली इथं फाईल म्हणून ऑप्शन आहे, फाईलला ओपन करा आणि स्क्रॅप नावाचं जे काही फोल्डर आहे त्याला ओपन करा. आता इथे तुम्हाला मानक क्रमांक 2 दिसेल. आता याच्या समोर जे काही 3 टिंब आहेत त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि कॉपी लिंक या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ही लिंक कॉपी झालेली आहे. तुम्ही डायरेक्ट पाठीमागे या आणि आपलं जे स्क्रॅपचा ॲप आहे त्याला ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस दिसून येईल. इथं स्वयंमूल्यांकन सुरू करा याला क्लिक केल्यानंतर मानक, आता आपली ही जी काही माहिती आहे ती मानक क्रमांक 2 ची आहे, म्हणून मानक क्रमांक 2 ला क्लिक करा. आता इथं एकूण माझ्या शाळेसाठी 3 घटक लागू आहेत, त्याच्यामुळं 1.1, 2.1 आणि 3.1. मग मी तिसऱ्या मुद्द्याला क्लिक करेल आणि या ठिकाणी इथं जर तुम्ही क्लिक करसाल तर ते क्लिक होणार नाही. याच्यासाठी तुम्हाला पेस्ट प्रूफ वर क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला मेसेज येईल स्क्रॅप पेस्टेड. तर अशा प्रकारे ती जी काही माहिती आहे त्या ठिकाणी कॉपी पेस्ट आपली योग्य प्रकारे झालेली आहे आणि खालच्या साईडला जे सबमिटचं बटन दिसते त्या ठिकाणी तुम्ही सबमिट करू शकता. आणि अशा प्रकारे आपली माहिती सबमिट झाल्यानंतर आपला जो काही मानक क्रमांक 2 चा आहे तो रंग बदललेला दिसून येतो. तर अशा प्रकारे आपण ती माहिती
एक एक करून 128 जी काही मानकं आहेत आपल्या शाळेशी लागू असलेली जी मानकं आहेत ती आपण पूर्ण करू शकता. आता आपण भरलेली माहिती अपलोड झाली का नाही तर ती तुम्हाला वरच्या साईडला दिसून येईल की प्रतिसाद नोंदवलेल्या मानकाची संख्या 3 आणि प्रतिसाद न नोंदवलेल्या मानकाची संख्या 125 आणि आपल्याला गुण सुद्धा इथे दिसतील. 508 गुणापैकी एकूण 6 गुण. तर अशा प्रकारे आपण आपल्या स्क्रॅप मधली माहिती पूर्णपणे भरू शकतो. आणि ही सगळी माहिती भरल्यानंतर हे खाली जे दिसते तुम्हाला स्वयं मूल्यांकन अंतिम करा हे ओपन होईल आणि स्वयं मूल्यांकन अंतिम करायला क्लिक केल्यावर आपल्याला आपल्या शाळेचं प्रमाणपत्र भेटून जाईल. तर अशा प्रकारे आपण ChatGPT तसेच Note1 या ॲपनुसार आपण ती माहिती तयार करू शकतो आणि आपली जी काही स्क्रॅपची माहिती आहे ती आपण परिपूर्ण करू शकतो. अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.